या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना सर्व क्रिकेट फॅन्स पुन्हा एकदा क्रिकेट सुरू झालं आणि पुन्हा एकदा मैदानाकडे ती गर्दी आणि खेळाडूंची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्व काही आपल्याला पुन्हा एकदा प्रत्यक्ष मैदानावरती अनुभवता येणार आहे आणि त्या सीझनची ही पहिली टुर्नामेंट आहे धोत्रेच्या मैदानावरती आणि यानंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये कोंदिवडे संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय इथून स्वीकारलेला आहे मोहाचीवाडी ब संघ आपण यानंतर फिल्डिंग करणार आहात याची नोंद घ्या 27 धावांचं लक्ष सांडशी टीम साठी 27 कंपल्सरी चेसिंग अजय आणि त्यांच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो आविष्कार आणि आता चमत्कार करावा लागेल भडवल संघाला 27 धावा जर इथे डिफेन्स करायच्यात तर 24 चेंडू मध्ये गोलंदाजांची धारदार गोलंदाजी समोरच्या फलंदाजांना रोखावं लागणार कारण चेंडू 24 आणि धावा फक्त वाचवायच्या 27 इट्स टाइम टू गेम स्टार्ट 3 2 1 लेट्स बिगिन भडवल विपक्ष सांडशी 24 बॉल 27 धावा पहिलाच गोलंदाज त्यावरती अजयचा पहिला वार चेंडू चाललाय सीमा रेखा पार पहिला चौकार राष्ट्रवादी चषकाची रंगतदार मॅच लो स्कोर मॅच तिथे दोन संघातील नवीन खेळाडू मध्ये चालू असलेला हा सामना 24 बॉल 27 पहिला चौकार आलाय म्हणजे 23 बॉल पाहिजे धावा आता 24 मजा येईल एक बॉल नंतर सामना बदलत जाईल आणि नवीन खेळाडूंची ताकद आज आपण बघणार आहोत पुढे आला होता अजय चांगला चेंडू हाताला डावखुरे हाताचा गोलंदाज आहे तो मात्र कुणाल भडवल टीम कडून देखील बरेचसे यावर्षी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात 2 बॉल 4 पॉवर प्ले मध्ये डावखुरे हाताचा गोलंदाजाचा वापर अजयने इथून टॅप केला चेंडू डायरेक्ट हिटचे एफर्ट्स होते पण एक सिंगल मिळेल सांडशी टीमचा स्कोर 3 बॉल 5 सांडशी टीम मध्ये जर आपण पाहिलं तर ओपनिंगच्या भूमिकेत जे फलंदाजी करतात अजय यांच्या व्यतिरिक्त बाकी खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत पण तरी देखील भडवल टीम कडून जर गोलंदाजीचा टिचून मारा झाला तर हा सामना त्यांना आपल्या बाजूने झुकवता येईल आणि जिंकता देखील येईल सध्या तरी सांडशी संघाचं जे काही वर्चस्व या मॅच वरती आपण पाहतोय बॉलिंगही त्यांनी चांगली केली आणि 3 बॉल मध्ये धावा देखील केल्यात 5 समोर ड्राईव्ह केलाय सिंगल रन प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू होता 1 रनने धावसंख्या 4 बॉल 6 अवघ्या 27 धावा करायच्या 6 धावा इथून कमी झाल्या म्हणजे अजून 21 करायच्या अजय जर खेळपट्टीवरती राहिला जे व्हाईट टी शर्ट मध्ये बॅटिंग करतायत तर कदाचित या मॅच मध्ये सांडशी संघाची थोडी का होईना बाजू मजबूत असेल दोन्ही संघाकडे ड्रेसिंग नाहीये म्हणजे दोघांनाही पेनल्टी आहे म्हणजे सेम पेनल्टीचा विषयच नाहीये मॅच मध्ये आणखीन एक चांगला चेंडू 5 चेंडू धावा फक्त 6 27 धावा सुद्धा इथे डिफेन्स करण्यासारखे आहेत लास्ट बॉल अजयचा शॉट सर्कलच्या आत रनआउटची चान्स आणि फलंदाज बाल बचावले 7 धावा पहिल्या ओव्हर मध्ये 3 ओव्हर मध्ये करायच्या धावा 20 धोत्रेवाडीचं हे मैदान समोर तुम्ही बघू शकाल सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि या निसर्गाच्या वातावरणात ही स्पर्धा गोल मैदानावरती सुरू आहे
अजूनही 19 धावांची गरज आहे. प्रथमेश राऊंड द विकेटने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा. फलंदाज आविष्कार. खरं तर स्कोर थोडा कमी आहे त्या कारणास्तव थोडा रिलॅक्सिंग गेम आहे. चेंडू धावा अगदी क्लोज आहेत त्यामुळे तेवढं प्रेशर नाहीये. आविष्कारच्या बॅटमधून चेंडू हवेत. फिल्डिंग भारी आहे. बडवल कडून खेळाडूने हुशारी दाखवली. चेंडू आल्यानंतर त्याने टोपी हातातून बाजूला फेकली. त्याला माहिती आहे की चेंडू अडवण्यासाठी मला अडचण येऊ शकते. आता एक सिंगल आली. प्रथमेश फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करतो कारण एक प्रॅक्टिस मध्ये असणारा फलंदाज अजय सांडशी टीमचा जो व्हाईट टी शर्ट मध्ये बॅटिंग करतो आणि त्याची विकेट ही बडवल साठी फार महत्वाची आहे. प्रथमेश 6 चेंडू थोडी गती दिली त्याचबरोबर हाईट देखील दिली. अजयला बीट करत हा चेंडू यष्टी रक्षकाकडे आणि सामन्यामध्ये मजा तर येणार आहे कारण अजून 14 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. 18 मागे खेचलाय. सूरज धावतो चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. चेंडू सीमा पार की नाही हे बघायचं. आता चेंडू सीमा पार की नाही हे बघायचं. पंच आहेत त्या ठिकाणी. नो. यस चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग जबरदस्त एफर्ट्स. 2 धावा मिळतील. 2 धावा. धावा संख्या 2 ने वाढत असताना 11 धावा. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7. 11 धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडू 11 धावा. शॉट भारी आहे. भरपूर ताकद होती. ताकदीने खेचलेला अजयच्या बॅट मधून निघालेला षटकार. 17 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टार्गेट होतं 27चं म्हणजे 12 चेंडू मध्ये पाहिजे धावा फक्त 10. पॉवरफुल शॉट होता अजयचा. बारा चेंडू 10 धावांची गरज. यानंतर इजान 11 मोहाचीवाडी बी टीम आपल्याला फिल्डिंग करायची आहे. लक्षात ठेवा बॅटिंग करणार आहे तो कुंदिवडे संघ. एक धाव इथून दिली जाईल. 10 बॉल आणि आता 9 धावांची गरज. सांडशी टीम साठी अजय जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत एका बाजूला एक प्लस पॉइंट आहे सांडशी टीम कडे कारण दुसऱ्या बाजूने आविष्कारच्या बॅटवर पाहिजे तसा चेंडू येत नाहीये. त्यामुळे ही लो स्कोर मॅच कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा जाऊ शकेल जर का बडवल टीमच्या भूषणने इथून डॉट बॉल काढले. पण अजय तसं होऊ देणार नाही. ठोकलाय षटकार. पॉवर पॅक बॅटिंग अजयची. सांडशी टीम साठी 1 मॅन आर्मी सारखी बॅटिंग करतोय आणि आता स्कोर समीप आणलाय. जिंकण्यासाठी धावा हव्यात फक्त 3. तीन धावांची गरज. पुन्हा फुल टॉस. पुन्हा अजयचा फटका फसला. पंचांनी नो बॉल घोषित केला. भरपूर हाईट होती. नो बॉल.
प्लस सिंगल 2 धावा. आता स्कोर लेवल झाला, एका धावेची फक्त गरज आहे आणि फ्री हिट. स्कोर लेवल आणि त्यातही फ्री हिटची चान्स आहे. विजयावरती शिक्कामोर्तब होईल कारण आता फक्त एक धाव आणि आविष्कारच्या बॅट मधून आलाय तो विजयाचा चौकार. जसा भारतीय संघासाठी रिंकू सिंगचा चौकार होता विजयाचा आशिया कप मध्ये, तसा आविष्कार आधी खेळला नाही पण विजयाचा चौकार सांची टीम साठी खेचलाय तो आविष्कार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने बॉलिंग केली, विकेट कमावली 1, बॅटिंग केली, षटकार मारले 2, तो अजय ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.